नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत ब्रेडपासून भन्नाट असा एक नाश्त्याचा प्रकार. हा तुम्ही तसाच खाल्ला तरी खूप छान लागतो किंवा सॉससोबतसुद्धा अप्रतिम लागतो. तर चला बघूया झटपट होणारा असा नाश्त्याचा प्रकार कसा बनवायचा. त्यासाठी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. 2 चमचे, पोहेखाण्याचे 2 चमचे एवढा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे. कांदा आणि टोमॅटो जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आणि याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली भरपूर अशी. तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये कापून घालू शकता. आणि आता इथे लाल मिरची पावडर घातली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद घातली आहे आणि पाव चमचा जिरं पावडर घातली आहे. आणि याच्यामध्ये आता 1 चमचा धने पावडर घालू. सर्वात शेवटी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालू. हा नाश्त्याचा प्रकार खूप झटपट होणारा आणि खायला एकदम चविष्ट असा होतो. घाईच्या वेळीसुद्धा तुम्ही याला करू शकता. पटकन होणारा असा नाश्त्याचा प्रकार आहे हा. आता याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊ आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊ. पाणी थोडं थोडंच घालायचं आहे अगोदर. जसं गरज पडेल तसं पाणी घालायचं. याप्रमाणे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि बघू शकता या पद्धतीने बॅटर बनवायचं. आता इकडे एक तवा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यावर आपण तेल लावून घेऊ थोडंसं. अगदी कमीत कमी तेलात तुम्ही याला बनवू शकता. आता तव्याला तेल लावून गरम झाला आहे तवा आणि आपल्या इथे ब्रेड आणि बॅटर पण तयार आहे. इथे ब्रेड घ्यायचा, असा बॅटरमध्ये बुडवायचा आणि दोन्ही बाजूने याला बॅटर लावून घ्यायचं. किंवा तुम्ही एक बाजूने लावलं आणि तव्यावर ठेवलं आणि दुसऱ्या बाजूने तव्यावर सुद्धा लावू शकता. कसंही करू शकता. तर मी असं इथे बुडवून घेतलं आणि तव्यावर ठेवून घेऊ याची स्लाईस ब्रेडची. आता याच पद्धतीने दुसरा पण ब्रेड आपण ठेवून घेऊ. असं जर चिकटत नसेल तर तव्यावर गेल्यावर सुद्धा थोडंसं मिश्रण याच्यावर तुम्ही टाकू शकता. आता आणखी एक स्लाईस याच्यावर ठेवून घेऊ. याला तुम्ही न तळता ब्रेड पकोडा सुद्धा म्हणू शकता. आपण कमीत कमी तेलाचा वापर करून ब्रेड पकोडा केला आहे असंही म्हणू शकता. तर याला आता एक बाजू छान शेकून झाली आहे. याला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊ. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत किंवा मस्त क्रिस्पी होईपर्यंत याला आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. असं दाबून दाबून थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे आपलं बेसन शिजलं जाईल. खूप छान लागतो हा ब्रेडचा प्रकार खायला. नाश्त्याला तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता. चहासोबत सुद्धा मस्त लागतो आणि करायला एकदम सोपा आहे हा प्रकार. अगदी 10 ते 15 मिनटात होणार आहे. घरात जर ब्रेड असतील तर तुम्ही कधी पण हा प्रकार करू शकता नाश्त्याचा. आता बघू शकता आपल्या ह्या ब्रेड स्लाईसला मस्त असा कलर आला आहे, सोनेरी रंग आला आहे. दोन्ही बाजूने छान कडक होईपर्यंत आपण भाजून घेतले. असं दाबून दाबून भाजलं म्हणजे बेसन आपलं भाजलं जातं. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे छान आपले कडक होतील ब्रेड. बघू शकता इथे तयार झाले आपले हे ब्रेड स्लाईस. ब्रेड टोस्ट म्हणू शकता किंवा न तळता ब्रेड पकोडासुद्धा याला म्हणू शकता तुम्ही. आता याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊ परत तव्यावर आणि ब्रेड स्लाईसची दुसरी बॅच पण अशाच प्रकारे ठेवून घेऊ. मुलांना डब्याला द्यायला सुद्धा हा प्रकार खूप छान आहे. बराच वेळ असेच कडक राहतात हे टोस्ट. फक्त कमी गॅसवर भाजायचे म्हणजे मस्त असे कडक क्रिस्पी होतात आणि भरपूर वेळ कडक राहतात. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुलांना द्यायला वेगवेगळ्या भाज्या पण घालू शकता.
तर इथे हे पण टोस्ट आपण सोनेरी रंगावर भाजून घेऊ. मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत याला पण भाजून घेऊ. दोन्ही बाजूने दाबून दाबून भाजून घेऊ याला. आता हे पण तयार झालेले आहेत. तर असे हे ब्रेड टोस्ट किंवा ब्रेड पकोडा म्हणू शकता. तुम्ही पण करून बघा. एकदम सोपा करायला आणि खायला एकदम चविष्ट असा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि कमीत कमी तेलात तयार होणारा. बघू शकता मस्त असं आपल्या इथे ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. घाईच्या वेळेला सुद्धा तुम्ही याला करू शकता. एवढा झटपट होणारा प्रकार आहे आणि हा मस्त असा आपला ब्रेड पकोडा किंवा ब्रेड सँडविच काहीही म्हणू शकता. खायला एक नंबर लागणारा तयार आहे इथे. याला तुम्ही असंच खाल्लं तरी सुंदरच लागतो, पण सॉससोबत आणखी छान लागतो. तर या प्रकारे तुम्ही पण ब्रेड पकोडा किंवा हा ब्रेड टोस्ट करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आणि असा ब्रेड पकोडा नक्की करून खा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.